नमस्कार नमस्कार मंडळी, कसे आहात आपण सगळे? कसे आहेत सगळे माझे मित्र? माझं नाव तर तुम्हाला माहितीच आहे, प्रियदर्शन बाबू, आणि माझ्या ह्या चॅनल बंबईया मसालामध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जेव्हा मी हे सुरू केलेलं चॅनल तेव्हा मी हे विचार केलेलं की मी फक्त मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल प्रश्न विचारेन. पण मी हे विचार करत होतो की केवढे प्रश्न असतील, म्हणजे तेवढं इन्फॉर्मेशन मिळेल का मला, की ज्याच्यावरून मी एवढे प्रश्न बनवू शकेन आणि तुम्हाला विचारू शकेन. पण जेवढं मी वाचत गेलो आपल्या मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल, तेवढं म्हणजे अजून मला कळत गेलं. आणि अजून म्हणजे आताही जे आतापर्यंत मी एक 20-25 व्हिडिओ काढले असेल, पण आताही मला असं वाटतं की जेवढं इन्फॉर्मेशन आहे त्याचं 1% किंवा 2%च संपलेलं असणार जास्तीत जास्त, आणि भरपूर अजून खूप आहे. तर मला ह्या गोष्टीचा खूप आनंद वाटतोय की मला एवढं कळायला मिळालं आणि मी हे तुमच्याबरोबर शेअर करू शकतो. हे एक मला खूपच मस्त वाटलं. तर आजच मी असा विचार करत होतो, म्हणून मी बोललो की तुमच्याशी पण तुम्हाला पण हे सांगायला पाहिजे. तर आपलं रोजचं कसं चालतं ते तर तुम्हाला माहितीच आहे. अगोदर मी तुम्हाला कालच्या प्रश्नांची उत्तरं सांगेन, आणि मग जे आजचे 5 प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला विचारा, आणि तुम्ही त्यांची उत्तरं मला उद्या माझ्या व्हिडिओ अपलोड करायच्या अगोदर खालती कॉमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता. तर हे आहे कालचा पहिला प्रश्न. तर तुम्हाला एका बिल्डिंगचं नाव ओळखायचं होतं. आता ही जी बिल्डिंग आहे ते दादाभाई नौरोजी रोड आणि महापालिका मार्ग ह्या दोघा मार्गाच्या मध्ये आहे. आणि हे लार्जेस्ट सिव्हिक ऑर्गनायझेशन इन इंडिया आणि एशिया असं ह्या बिल्डिंगचं पद आहे, तुम्ही बोलू शकता. आणि हे बिल्डिंगचं जे एवढा एरिया आहे ते आहे 434 स्क्वेअर किलोमीटर स्क्वेअर, सॉरी, म्हणजे एवढी मोठी जागा आहे ती. तर कुठल्या बिल्डिंग बद्दल आपण बोलत आहोत? तर ह्या बिल्डिंगचं नाव आहे आपलं म्युनिसिपल कॉर्पोरेशन बिल्डिंग, जे आपल्या व्हीटी स्टेशनच्या समोरची बिल्डिंग आहे. आपण त्याच्याबद्दलच बोलत आहोत. आता आपण पुढे जाऊया कालच्या दुसऱ्या प्रश्नाकडे. तर ऐका, तुम्हाला एका माणसाचं नाव ओळखायचं होतं. आता ह्या माणसाने शॅम्पेन हाऊस म्हणून एक घर घेतलंय विकत. आणि ते कोणाकडनं घेतलंय? ते रणजित चौगुले म्हणून एक माणूस आहे, त्यांच्याकडनं हे घर विकत घेतलंय. आणि कितीला घेतलंय हे घर? 385 करोड रुपीज साठी हे घर घेतलंय 2018 मध्ये. तर हा कोण माणूस आहे ज्याच्याकडे एवढा बेशुमार पैसा आहे? आणि ज्यांना म्हणजे काही लोक असतात ज्यांच्याकडे खूप पैसे असतात तरी खर्च नाही करत, पण काही लोक असे असतात ज्यांच्याकडे आहे तर दाखवायची खूप हौस असते. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे उदय कोटक. आणि असंच आपण कालच्या तिसऱ्या प्रश्नाकडे आलो आहोत. तर हे आहे कालचा तिसरा प्रश्न. तर तुम्हाला एका पर्टिक्युलर कोर्टाचं नाव मला सांगायचं होतं. आता ह्या कोर्टामध्ये जे आपलं सेक्शन 19 ऑफ द प्रेसिडेन्सी ऍक्ट होतं 1882 मध्ये जे लागू झालेलं, तेव्हा हे असं रूल होतं की 10,000 पेक्षा कमी रकमचं काहीही प्रॉब्लेम असेल किंवा काही विवाद असेल तर ते ह्या कोर्ट हँडल करू शकतं, आणि ह्या कोर्टच पूर्ण जजमेंट देऊ शकतं. ह्याच्यावरती हाय कोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट कडे हे कधी मॅटर जाणार नाही. आणि त्याच्यानंतर हे जे 10,000ची रक्कम होती त्याला वाढवून आता 25,000 रुपये केले आहे, की म्हणजे 25,000 पर्यंत काहीही विवाद असो तर ते सगळे प्रॉब्लेम ह्या कोर्टामध्ये जाणार. तर आणि त्याच्यानंतर ह्या कोर्टाला एक वेगळीच बिल्डिंग बांधून दिलेली होती. तर ह्या कोर्टाचं स्पेसिफिक एक नाव आहे, ते तुम्हाला मला सांगायचं होतं. तर ह्या कोर्टाचं नाव पण एकदम स्मॉल आणि क्यूटच आहे. तर ह्याला आपण बोलतो द कोर्ट ऑफ स्मॉल कॉजेस. तर असंच आपण कालच्या चौथ्या प्रश्नाकडे आलो आहोत. तर ऐका, तर तुम्हाला एका माणसाचं नाव सांगितलेलं मी, कोसवाजी जहांगीर. आता हे त्या माणसाचं नाव आहे. आणि अगोदर एक बिल्डिंग म्हणजे एक एरिया ते त्यांची होती. आणि त्यांनी मग ते जे एरिया आहे ते 1869 मध्ये मुंबई सिटीला डोनेट करून टाकले. तर आता आपण त्या एरियाला कुठल्या नावाने ओळखतो एवढंच फक्त तुम्हाला मला सांगायचं होतं. तर आता आपण ह्या एरियाला क्रॉफर्ड मार्केट म्हणून ओळखतो. तर अगोदर क्रॉफर्ड मार्केटचा पूर्ण एरिया हे त्यांची होती, आणि त्याने नंतर मुंबई सिटीला डोनेट केली आहे. आणि असंच आपण कालच्या शेवटच्या प्रश्नाकडे आलो आहोत. तर ऐका, तुम्हाला मला एका स्टुडिओचं नाव सांगायचं होतं. आणि हे स्टुडिओ कुठे आहे? ते प्रिन्सेस स्ट्रीट आणि कालबादेवी रोडच्या मध्ये आहे. आणि ह्याची स्थापना कोणी केली? तर त्यांचं नाव आहे जयरूप नरेन चड्डा.
आता फेब्रुवारी 2009 मध्ये जे BMC आहे त्याने ते जे स्टुडिओचे बाहेरचं चौक होतं त्या चौकाचं नाव ठेवलंय छायाचित्रकार चड्ढा चौक. म्हणजे त्या स्टुडिओचं ज्याने स्थापना केली त्यांच्या नावावरून त्या चौकांचं नाव पण ठेवलं गेलं आहे. तर तुम्हाला मला फक्त एवढंच सांगायचं होतं की ह्या स्टुडिओचं नाव काय आहे किंवा आपण ह्या स्टुडिओला कुठल्या नावाने ओळखतो. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे द इंडियन आर्ट स्टुडिओ. आणि सध्या जे लोक हे स्टुडिओला सांभाळतात ते पण हे चड्ढा फॅमिलीचेच आहेत. ते 3 भाऊ आहेत, ते आहेत अनिल, संजय आणि राजेश चड्ढा. तर इथेच आपले कालचे 5 प्रश्न संपतात. आता पुढे जाऊया आजच्या 5 प्रश्नांकडे. तर हे आहे आजचा पहिला प्रश्न. तुम्हाला एक बिल्डिंग किंवा एक जागेचं नाव ओळखायचं आहे. अगोदर ही जागा एक आईस म्हणजे आपण बर्फाची फॅक्टरी होती. जे रिशाद नथानी, आता रिशाद नथानी हे एक कोलाबामध्ये एक मस्त खायची जागा आहे, एक रेस्टॉरंट आहे, त्याचं नाव इंडिगो आहे. ते त्या जागेचे अगोदरचे डिरेक्टर होते आणि ह्यांनीच ही जागा घेऊन ह्याला पण एका रेस्टॉरंटमध्ये कन्वर्ट केलाय. आता ह्या जागेचं जे नाव आहे त्याचं नाव कशावरून ठेवलंय तर जे आपण बोलतो की जे बेलाड एस्टेट आहे मुंबईमध्ये एरिया तिकडची, म्हणजे ते का फेमस होतं अगोदर, का कारण की ते शिपिंग आणि क्लिअरिंग हब म्हणून खूप फेमस होतं. तर त्यावरूनच ह्या रेस्टॉरंटचं नाव पण ठेवलं आहे. तर तुम्हाला मला फक्त ह्या रेस्टॉरंटचं नाव काय आहे तेवढंच सांगायचं आहे. तर आता आपण पुढे जाऊया आजच्या दुसऱ्या प्रश्नाकडे. आजचा दुसरा प्रश्न एकदम सोपा आणि सिंपल आहे, शॉर्ट अँड स्वीट जे बोलतो आपण तसंच आहे. तर हे आहे, आपल्या इंडियामध्ये पहिला वेट डॉक म्हणजे कुठे, वेट डॉक म्हणजे जिकडे शिप येऊन थांबतात आणि ड्राय डॉक म्हणजे कुठे, जिकडे फक्त सामान उतरवलं जातं. तर इंडियामधला सगळ्यात अगोदर वेट डॉक कुठे बनवलेला 1875 मध्ये, त्या डॉकचं नाव काय होतं तेवढंच तुम्हाला मला सांगायचं आहे. आता पुढे जाऊया आजच्या तिसऱ्या प्रश्नाकडे. तर ऐका, तुम्हाला एक जागा ओळखायची, एक सॉर्ट ऑफ मार्केट बोलू शकता, एक जागा ओळखायची आहे. अगोदर ह्या जागेवरती आंबा आणि ग्वावा ह्या दोघांची खूप खेती व्हायची आणि एकच फॅमिली होती तिकडे जे हे पूर्ण खेती बघायची. त्याच्यानंतर त्यांनी हे सगळी जागा आपले जे मुंबई हाऊसिंग बोर्डला 1950s मध्ये ही जागा देऊन टाकली. आता जे BMCचं मार्केट आहे, हे जे गोरेगाव स्टेशनच्या जवळची जागा आहे, तर गोरेगाव रेल्वे स्टेशनच्या बाहेर जे BMCचं मार्केट आहे त्या मार्केटचं नाव अजून ह्या फॅमिलीच्या नावावरूनच ठेवलं आहे. तर ह्या कोणत्या फॅमिली बद्दल बोलत आहे मी आणि ह्या मार्केटचं नाव काय आहे हे दोन्ही गोष्टी तुम्हाला मला सांगायच्या आहेत. तर हे होता आजचा तिसरा प्रश्न. आता पुढे जाऊया आजच्या चौथ्या प्रश्नाकडे. तर ऐका, 1670 मध्ये म्हणजे खूप 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 अगोदर 1670 मध्ये एक पारसी बिझनेसमॅन होता ज्याने बॉम्बेमध्ये जे पहिलं प्रिंटिंग प्रेस सुरू करण्यात खूप त्यांचा मोठा हात होता. तर त्यांचं नाव काय आहे ते तुम्हाला मला सांगायचं आहे. आणि असंच आपण आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे आलो आहोत. तर नीट ऐका, हे आहे प्रश्न नंबर 5. तुम्हाला एक जागा ओळखायची आहे. आता ही जी जागा आहे 2 जुलै 2004 मध्ये युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट जे म्हणजे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटची लिस्ट काढते आणि त्याच्यात 2 जुलै 2004 मध्ये ह्या बिल्डिंगला पण त्या लिस्टमध्ये ऍड केलं होतं. तर हे कुठली अशी जागा आहे मुंबईमध्ये ज्याच्याबद्दल मी बोलत आहे. तर इकडेच आपले आजचे 5 प्रश्न पण संपतात. आपण उद्या नक्कीच भेटू आजच्या 5 प्रश्नांची उत्तर घेऊन आणि अजून 5 प्रश्न विचारला, कारण की आता तर खूप 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 अजून वाचायचं बाकी आणि खूप तुमच्यावर शेअर करायचं बाकी आहे. तर नक्की आपलं तर बोलणं होतच राहील. तुम्हाला मी अगोदरच बोललेलो की प्रश्नांची उत्तरं खालती कॉमेंट्स मध्ये लिहा आणि लिहिता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्यापर्यंत एवढंच. तर उद्यापर्यंत मजेत राहा, हसत राहा, स्टे सेफ, टेक केअर आणि गुड नाईट.